तर आज आपण व्हिडिओमध्ये राहू कंजंक्शन्स किंवा राहू युती प्रभाव याविषयी माहिती घेणार आहोत। व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे आणि तुमच्या कुंडलीमध्ये ज्या ज्या युतीज आहेत राहूच्या किंवा वेगळ्या त्या कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकताय। त्या प्रत्येक कमेंटला इथं उत्तर दिलं जाणार आहे। तुम्ही तुमच्या युतीज जाणून घेऊ शकता कमेंट्समध्ये। आता बघा, कंजंक्शन म्हणजे काय हो, दोन ग्रह ज्या युतीमध्ये असतात त्यावेळी ते एकमेकाचे प्रभाव एक्सचेंज करत असतात। उदाहरण द्यायचं झालं तर ज्युपिटर राहू किंवा राहू प्लस ज्युपिटर हे आपलं पहिलं कंजंक्शन आहे। यामध्ये ज्युपिटरचे प्रभाव राहू मध्ये येणार आहेत आणि राहूचे प्रभाव ज्युपिटर मध्ये येणार आहेत। ज्युपिटरला जीवकारका म्हटलेला आहे। आपण प्रत्येक लोक काय आहे, एक जीव म्हणून या भूतलावर आलो आहेत। त्यामुळं या कॅरेक्टरचा ग्रह, आपल्या जीवाचा ग्रह किंवा आपल्या कॅरेक्टरचा ग्रह कोण आहे, इथं ज्युपिटर आहे। आपल्या कॅरेक्टरमध्ये राहूचे गुण येणार आहेत। आपल्यामध्ये एक्स्ट्रीम लेवलचं डिझायर, पॅशन, इलिगल थिंग्स किंवा एक्सप्रेसिव्ह एनर्जी ह्या गोष्टी कोणामध्ये येणार आहेत, व्यक्तीमध्ये येणार आहेत। ज्युपिटर एक जीव आहे आणि राहूला डेंजर म्हटलेला आहे। त्यामुळे जीवासाठी डेंजर ह्या गोष्टी सुद्धा इथं राहू ज्युपिटर एक कंजंक्शन दाखवतो। आता ह्या ज्युपिटर राहू कंजंक्शनची एक चांगली थीम किंवा चांगली गोष्ट काय हो, तर ज्यावेळी तुम्ही ज्युपिटर किंवा तुमच्या गुरुच्या प्रती समर्पित असता त्यावेळी एक्स्ट्रीम लेवलचं नॉलेज आपल्याला इथं मिळणार आहे। ज्यावेळी तुम्ही ज्युपिटरला खराब करणार आहे त्यावेळी तुम्ही स्वतःला खराब करणार आहे। ज्यावेळी तुम्ही तुमच्या गुरुला खराब करणार आहे, तुम्ही तुमच्या गुरुची अवहेलना करणार आहे त्यावेळी तुम्ही स्वतःला डॅमेज करणार आहे। गुरुशी समर्पित असणं इथं काय करणार आहे, तुमच्या नॉलेजला एक्स्ट्रीम लेवलला वाढवणार आहे। जसा तुमचा गुरु तसं तुम्ही, कारण राहू हा ग्रह काय आहे तर छायाग्रह आहे। ज्या गोष्टी तुम्ही बघणार त्याच गोष्टी तुम्ही छाया म्हणून कॅप्चर करणार आणि तसं तुमचं इथं व्यक्तिमत्व बनणार आहे। ज्युपिटर राहू कॉम्बिनेशन ज्याला गुरु चांडाल योग म्हटलं जातो, हा नॉलेज घेण्यासाठी एक्स्ट्रीम लेवलचा एक्सलेंट योग आहे। फक्त तुम्ही त्याचा यूज कसा करता हे इथं IMP। त्यानंतर बघा, आपण पुढची युती बघायची आहे। तर पुढची युती आहे शनी राहू, ज्याला सॅटर्न राहू कॉम्बिनेशन पण म्हटलं जातं। आता इथं काय होणार आहे हो, राहूचे गुण सॅटर्न मध्ये येणार आहेत। बघा, शनीला कर्मकारक ग्रह म्हटलेला आहे। कर्म कोणाच्या अंडर आहे किंवा प्रोफेशन कोणाच्या अंडर आहे तर शनीच्या अंडर आहे। आता प्रोफेशनला वाढवणारी शक्ती इथं बसलेली आहे। तुमचं प्रोफेशन मोठं असलं पाहिजे, तुम्ही प्रोफेशन मध्ये एक्स्ट्रीम लेवलची ग्रोथ करणं ह्या गोष्टी तुमच्या डोक्यात असल्या पाहिजे। जर तुम्ही प्रोफेशनला मोठं बनवण्याचं स्वप्न ठेवताय तर इथं तुमचं प्रोफेशन मोठं होणार आहे। जर तुम्ही प्रोफेशन मध्ये इनसिक्युरिटी ठेवताय, कारण राहू हा इनसिक्युरिटीचा सुद्धा ग्रह आहे, तर तुमचं प्रोफेशन इथं डबघाईला येणार आहे। सॅटर्न राहू कॉम्बिनेशन मध्ये प्रोफेशनला मोठी करणारी शक्ती बसली असल्यामुळं तुम्ही मोठे विचार किंवा बिग थिंकिंग काय करायचं प्रोफेशन मध्ये करायचं आहे। सगळ्यात महत्वाचं राहूची रेमेडी काय, बिग थिंकिंग। बिग थिंकिंग करा, प्रोफेशन वाढत जाईल। इनसिक्युरिटी ठेवला तर प्रोफेशन डबघाईला जात जाईल। सॅटर्न राहू मध्ये तुमचं कर्म राहूच्या अधीन असणार आहे। कर्मामध्ये इलिगल गोष्टी, कर्मामध्ये डिझायर्स, पॅशन या गोष्टी सुद्धा असणार आहेत। कर्म हे एक्सप्रेसिव्ह असणार आहे। आता तुम्ही एक्सप्रेसिव्ह कर्म केलं किंवा कर्म फॉरेनच्या रिलेटेड केलं, फॉरेनच्या कंपनीजमध्ये जाऊन कर्म केलं किंवा तुमचा कोणताही संबंध कर्माचा, करिअरचा फॉरेनशी असेल तर इथं ही युती एक्स्ट्रीम लेवलला तुम्हाला ग्रोथ देणार आहे। सॅटर्न राहू कॉम्बिनेशन काय करणार आहे, फोटोग्राफी, मीडिया रिलेटेड वर्क तुम्हाला काय करणार आहे, वाढवणारं वर्क आहे। युट्यूब साठी सुद्धा तुम्ही जाऊ शकताय, कारण राहू हा मीडियाचा कारक आहे, युट्यूबचा कारक आहे, कारण राहूला छाया म्हटलेला आहे। इथं काय करणार आहे, सॅटर्न राहू मध्ये युट्यूब किंवा मीडिया रिलेटेड वर्क, फॉरेन रिलेटेड वर्क तुमच्या कर्माला बूस्ट करणार आहे। राहू इज इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिकच्या रिलेटेड तुम्ही वर्क करू शकताय, इलेक्ट्रिसिटीच्या रिलेटेड तुम्ही वर्क करू शकताय। राहूला टेक्नॉलॉजीचा कारक म्हटलेला आहे, टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा तुम्ही वर्क करू शकताय। एक्सलेंट गोष्टी चालणार आहेत। बघा, मटेरियलिझम तुमच्या कर्मामध्ये येणार आहे। तुमचं कर्म ब्रॉड असलं पाहिजे। इथं आपल्याला कर्म हे राहूचं असलं पाहिजे। ज्यावेळी आपण इलिगल गोष्टींमध्ये जाणार आहे त्यावेळी आपलं कर्म काय होणार आहे, हार्म होणार आहे। तर सॅटर्न राहू कॉम्बिनेशन एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, बेस्ट कॉम्बिनेशन आहे कर्माला ग्रोथ देण्यासाठी। फक्त आपलं कर्म कसं असलं पाहिजे, मोठं असलं पाहिजे, फॉरेनच्या रिलेटेड असलं पाहिजे, त्यात इलिगल गोष्टी नसल्या
पाहिजे, नाहीतर आपलं कर्म किंवा आपला शनी इथं खराब होणार आहे. एक्सप्रेसिव्ह कर्म इथं असलं पाहिजे, मीडियामध्ये जाऊ शकता. पुढचं कॉम्बिनेशन आहे बुध राहू किंवा राहू बुध. मर्क्युरी प्लस राहू. राहूचे प्रभाव मर्क्युरीमध्ये आले. बुध काय हो, व्यापार आहे, त्यामुळे बिझनेसमध्ये कशाचे गुण आले, राहूचे गुण आले. बिझनेसमध्ये इलिगल गोष्टी आल्या, बिझनेसमध्ये इनसिक्युरिटी आली, बिझनेसमध्ये एक्सप्रेसिव्ह एनर्जी आली, एक्सप्रेसिव्ह बिझनेस झाला, बिझनेसमध्ये फोकस सुद्धा आला, बिझनेसमध्ये डिझायर सुद्धा वाढल्या. आता बघा मर्क्युरी राहू, मर्क्युरीला तुमची बुद्धी सुद्धा म्हटलेला आहे. बुद्धीचा कारक ग्रह कोण आहे तर मर्क्युरी आहे. तुमची बुद्धी कसली आहे तर मटेरियलिस्टिक बुद्धी ही तुमची इथं असणार आहे. टेक्निकल बुद्धी किंवा इलेक्ट्रॉनिकच्या रिलेटेड बुद्धी इथं तुमची असणार आहे. फॉरेनला जाऊन तुमची बुद्धीमध्ये वृद्धी होणार आहे. फॉरेनला जाऊन तुमच्या व्यापारामध्ये बिझनेसमध्ये वृद्धी होणार आहे किंवा फॉरेन रिलेटेड तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यापार इथं करू शकताय. एक्स्ट्रीम लेवलची ग्रोथ इथं मिळणार आहे. फॉरेन झाल्यानंतर राहूला कशाचा कारक म्हटलेला आहे, राहूला मीडियाचा कारक म्हटलेला आहे. मीडिया रिलेटेड बिझनेस करू शकताय, करू शकताय. युट्यूब रिलेटेड बिझनेस करू शकताय, करू शकताय. इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड बिझनेस करू शकताय. इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स, लाईट प्रोडक्ट्स या रिलेटेड बिझनेस करू शकताय. मर्क्युरी राहू मध्ये तुम्ही जर ऑनलाईन बिझनेस केला तर इथं बिझनेसची काय होणार आहे, ग्रोथ होणार आहे. मर्क्युरी राहू मध्ये तुम्ही जर बुद्धी टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये वापरली तर इथं तुमच्या बिझनेसची किंवा बुद्धीची ग्रोथ 100% होणार आहे. बुध राहू काय होणार आहे, फ्रेंड सर्कलला वाढवणारं कॉम्बिनेशन सुद्धा आहे. कारण बुध तुमचे फ्रेंड्स आहेत, मल्टिपल फ्रेंड्स असणार आहेत, पण ज्यावेळी गरज असणार आहे त्यावेळी कोणत्याही कामाला येणार नाही. बुध राहू कॉम्बिनेशन. बुध तुमचं प्रेम सुद्धा आहे. प्रेमामध्ये काय आलं, भय आलं. ज्यावेळी तुम्ही प्रेम करणार त्यावेळी तिथं भय सुद्धा बसलेलं असणार आहे. प्रेमामध्ये अट्रॅक्शन सुद्धा असणार आहे आणि प्रेमामध्ये अटॅचमेंट सुद्धा असणार आहे, पण हीच अटॅचमेंट तुम्हाला भय इथं देणार आहे. बघा मर्क्युरी राहू कॉम्बिनेशन बिझनेससाठी चांगला आहे. फक्त फॉरेनच्या रिलेटेड बिझनेस केला पाहिजे, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड बिझनेस केला पाहिजे, मॉडर्न डे टेक्नॉलॉजी गॅजेट्सच्या रिलेटेड बिझनेस केला पाहिजे. इथं आपल्याला ग्रोथ मिळणार आहे. बुद्धी ही काय असली पाहिजे तर बुद्धी ही फोकस्ड असली पाहिजे. बुद्धी ही कशी असली पाहिजे, मटेरियलिस्टिक इथं असणार आहे. बुद्धी ही काय कशी असली पाहिजे तर इथं शार्प बुद्धी असणार असं पण म्हणू शकतो. बुध राहू कॉम्बिनेशन. बुधाला तुमची वाणी सुद्धा म्हटलेली आहे. तुमच्या वाणीमध्ये सुद्धा इलिगल गोष्टी, अनैतिकता ह्या गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत. आता पुढे जाऊया मंगळ राहू कॉम्बिनेशन. आता आपण पुढची युती बघणार आहे मंगळ राहू युती, ज्याला मार्स राहू कॉम्बिनेशन म्हटलं जातं. आता इथं मंगळामध्ये कोणाचे गुण येणार आहेत, राहूचे गुण येणार आहेत. आता बघा मंगळ काय हो, मंगळाला देह कारका म्हटलेला आहे. तुमची बॉडी कोण आहे तर मंगळ आहे. तुमच्या जमीन्स, तुमच्याकडे जेवढी जेवढी जमीन आहे, भूमी आहे, त्या भूमीचा कारक सुद्धा मंगळ आहे. तुमच्या ब्लडचा कारक सुद्धा मंगळ आहे. तुमच्यामध्ये जे रक्त आहे त्याचा कारक सुद्धा मंगळ आहे. आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट की मंगळ राहू मध्ये मंगळाला तुमचं काय म्हटलेलं आहे तर तुमची एनर्जी सुद्धा म्हटलेली आहे, अँगर. तुमचा अँगर एनर्जी सुद्धा कोण आहे तर मंगळचा आहे. तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा मंगळ आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कोणाचे गुण येणार आहेत, राहूचे गुण येणार आहेत. देहामध्ये राहूचे गुण आल्यामुळे देहाला वाढवणारी एनर्जी, एक्सप्रेसिव्ह एनर्जी देहामध्ये असणार आहे. देहासाठी डेंजर युती सुद्धा आपण म्हटलं जातं. देहासाठी ही युती काय दाखवते, डेंजर. बॉडीसाठी ही युती काय दाखवते, डेंजर दाखवते. कारण राहूला इन्फेक्शन सुद्धा म्हटलेलं आहे. हे इन्फेक्शन कुठं बसलेलं आहे तर मंगळामध्ये बसलेलं आहे, म्हणजेच तुमच्या बॉडीमध्ये बसलेलं आहे. इथं बॉडी रिलेटेड इन्फेक्शन होण्याची शक्यता सुद्धा दिसून येते. त्यानंतर पुढे जाऊया
तुमचं ब्लडला सुद्धा मंगळ म्हटलेलं आहे. बघा रक्तामध्ये इथं थिन किंवा थिक पॅटर्न आपल्याला दिसून येणार आहे. तुम्ही जर ब्लड ग्रुप चेक केला, ब्लड चेक केलं तर थिक किंवा थिन ह्या गोष्टी तुम्हाला ब्लडमध्ये जाणून येतील. ब्लडमध्ये इनप्युरिटी किंवा इन्फेक्शन या गोष्टी सुद्धा तुम्हाला इथं जाणवून येतील. त्यानंतर जर बघितलं तर जमिनींचा कारक कोण आहे? मंगळ आहे. म्हणून जेवढ्या तुमच्या जमिनी आहेत त्या जमिनींना वाढवणारं काम सुद्धा इथं राहू करणार आहे. मल्टिपल जमिनी असणार आहेत, पण या जमिनींचं भय तुम्हाला असणार आहे, कारण या जमिनींमधून तुम्हाला पीडा होणार आहे. जमिनींमध्ये काय लागणार आहे? जमिनींसाठी सुद्धा डेंजर गोष्टी दाखवतो. म्हणून जमिनींमध्ये सुद्धा काय होणार आहे? काय ना काय तर लिटिगेशन इथं राहू देणार आहे. त्यामुळं मंगळ राहू युती जमिनींसाठी लिटिगेशन, जमिनींसाठी प्रॉब्लेम, जमिनींमधून हेडेक ह्या गोष्टी सुद्धा दाखवतो. भरपूर जमिनी आहेत माझ्याकडे, भरपूर जमिनी आहेत, पण कुठं ना कुठं तर इकडं पण काहीतरी लिटिगेशन लागलेलं आहे, तिकडं पण कोणतरी उठून बसलेलं आहे. काही ना काही प्रॉब्लेम आपल्याला इथं जमिनींमध्ये दिसून येतो. काही ना काही प्रॉब्लेम बॉडीमध्ये दिसून येतो. बॉडी बिल्डिंगसाठी सुद्धा हे कॉम्बिनेशन एक्सलेंट आहे. कारण राहू काय तर राहू दाखवणारी शक्ती आहे. राहू काय? एक्सप्रेसिव्ह शक्ती आहे. तुम्ही तुमची बॉडीला दाखवून इथं काय करू शकताय? मंगळ राहूचं कॉम्बिनेशन युटिलाइज करू शकताय. युट्यूबवर बॉडीला दाखवणं इथं काय होणार आहे? हे कॉम्बिनेशन चांगल्या प्रकारे वर्क करणार आहे. मॉडेलिंग मध्ये सुद्धा हे कॉम्बिनेशन चांगल्या प्रकारे वर्क करणार आहे. कारण मंगळ तुमचे देह आहे आणि राहू काय? देखावपण आहे. म्हणून तुम्ही तुमच्या बॉडीला दाखवून मंगळ राहूचं कॉम्बिनेशन युटिलाइज करू शकता. मंगळ राहू बरोबर शुक्र बसलाय तर बॉडीला दाखवून तुमचे पैसे सुद्धा तुम्ही मिळवू शकताय. आता बघा मंगळ राहू कॉम्बिनेशन मध्ये मंगळाला तुमचा अँगर म्हटलेला आहे. तुमची होणारी चिडचिड सुद्धा कोण आहे? मंगळ आहे. आता अँगर इथं कसा असणार आहे? वाढलेला असणार आहे. त्यामुळे अँगरला वाढवणारं कॉम्बिनेशन आहे. एन्झायटी लेवल मंगळ राहू कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला जास्त बघायला मिळणार आहे. असा व्यक्ती त्याची एन्झायटी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे हे इथं आपल्याला बघायला मिळणार आहे. रेमेडी काय हो? तर असा व्यक्ती जर फॉरेनला गेला तर त्याची हेल्थ, त्याच्या जमिनी किंवा त्याची अँगर मॅनेजमेंट शक्ती इथं काय होणार आहे? बॅलन्स होणार आहे. असा व्यक्ती फॉरेनमध्ये जाऊन त्याचा अँगर किंवा त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट करणार आहे. नाहीतर इथं कॉन्फिडन्सला सुद्धा डेंजर ह्या गोष्टी दाखवतो. तर मंगळ राहू युतीमध्ये कन्क्ल्युजन काय आहे? तर जमिनींसाठी हार्मफुल आहे, बॉडीसाठी हार्मफुल आहे, ब्लडसाठी हार्मफुल आहे. पण जर तुमच्या जमिनी फॉरेनमध्ये असतील, जर तुम्ही बॉडीचा यूज जर सोशल मीडियावर दाखवण्यासाठी केला, बॉडी बिल्डिंग मध्ये असाल तर काय होणार आहे? मंगळ राहूची युती इथं युटिलाइज होणार आहे. फॉरेनमध्ये असाल तर मंगळ राहूची युती इथं युटिलाइज होणार आहे. पुढची युती आहे सन राहू, सन प्लस राहू. सूर्य कोण आहेत? तर तुमचे वडील आहेत. वडिलांसाठी डेंजर ही युती दाखवते. वडिलांसाठी डेंजर. त्यानंतर सूर्य कोण आहे? सूर्य तुमची फॅमिली पण आहे, फॅमिलीसाठी पण डेंजर ह्याशी युती दाखवते. प्लस सन काय आहे? तुमचं नेम, फेम यासाठी युती दाखवते. सन काय आहे? तुमचं नेम आणि तुमचं फेम यासाठी सुद्धा डेंजर ही युती दाखवते. आता ऍक्च्युअली रेमेडी काय? जर तुमचे वडील जर फॉरेनशी निगडीत असतील किंवा फॉरेनच्या रिलेटेड कोणताही व्यवसाय किंवा कोणत्याही गोष्टी करत असतील किंवा तुम्ही तुमची फॅमिली घेऊन फॉरेनला सेटल होत असाल किंवा वेगळ्या कल्चरमध्ये सेटल होत असाल तर ही युती तुमच्या वडिलांची ग्रोथ, तुमच्या फॅमिलीची ग्रोथ, तुमच्या नेम फेमची ग्रोथ देणार आहे. बघा नेम फेमला ग्रोथ देण्यासाठी सूर्य राहू युतीमध्ये आपण काय करायचं आहे? फॉरेनची ऍड व्हायचं, फॉरेनची अटॅच्ड व्हायचं. वडिलांना ग्रोथ देण्यासाठी, फॅमिलीला ग्रोथ देण्यासाठी इथं आपण काय करू शकतो? तर फॉरेनशी अटॅच्ड होऊ शकतो, फॉरेन कल्चरशी अटॅच्ड होऊ शकतो. नेम फेमला वाढवण्यासाठी आपण मीडियाशी अटॅच्ड होऊ शकतो, युट्यूबशी अटॅच्ड होऊ शकतो. या गोष्टी काय करणार आहेत? आपला नेम फेमला वाढवणार आहेत. ऑनलाईन गोष्टी आपल्या नेम फेमला वाढवणार आहेत. सूर्य राहू युती डेंजर टू फादर, डेंजर टू फॅमिली, डेंजर टू नेम फेम. पण जर तुम्ही मीडिया किंवा फॉरेनशी किंवा ऑनलाईन गोष्टींची अटॅच्ड असाल तर हीच युती तुम्हाला ग्रोथ, नेम फेम आणि वडिलांचं सुख या गोष्टी देणार आहे. पुढे जाऊया. चंद्रमा राहू युती, ज्याला मून
प्लस राहू युती म्हटलं जातं. मनामध्ये कोणाचे प्रभाव आले हो, चंद्रमाला मनाचा कारक म्हटलेला आहे, त्यामुळे तुमचं मन हे चंद्रमा आहे. आता मनामध्ये राहूचे गुण आले, मनामध्ये एक्सप्रेसिव्ह एनर्जी आली, मनामध्ये डिझायर्स आल्यात, मनामध्ये पॅशन आलं, मनामध्ये भय सुद्धा आलं. एखाद्या प्रकारचं अनामिक भय हे इथे व्यक्तीमध्ये दिसणार आहे. तुमचं मन कसं असणार आहे, एक्सप्रेसिव्ह असणार आहे, त्या डिझायर्सनं भरलेलं असणार आहे, पण मनामध्ये काय असणार आहे, एक अनामिक भय इथं असणार आहे. आता या भयाला दूर करण्यासाठी तुम्ही काय करू शकताय, चंद्रमाला ट्रिगर करू शकताय. एक चांगल्या प्रकारे चंद्रमाची इथं रेमेडी आपल्याला करता येईल. चंद्रमाला काय म्हटलेलं आहे व चंद्रमाला मनाचा कारक म्हटलेला आहे. आणि मनाचा देवता कोण असेल तर कृष्ण. कृष्णाला चंद्रवंशी म्हटलेलं आहे. म्हणून मनाचा देवता जो मनाला कंट्रोल करतोय, ज्याचा मनावर कंट्रोल आहे, तो कोण आहे, कृष्ण आहे. आता बघा राहू कोण आहे हो, जेवढे जेवढे साप आहेत, पण पॉयझनचा कारक ग्रह राहू आहे, त्यामुळे जेवढे जेवढे सर्प आहेत ते कोण आहेत, राहू आहेत. बघा कृष्णाने काय केलेलं आहे तर सापाच्या फण्यावर जाऊन काल्या नागाचं मर्दन केलेलं आहे. म्हणून जर तुम्ही तुमची भक्ती कृष्णाजवळ ठेवली, तुम्ही तुमचं समर्पण कृष्णाविषयी ठेवलं, तर इथं हाच कृष्ण पॉयझन रूपी सर्परूपी राहूला काय करणार आहे, दमन करणार आहे. म्हणून कृष्ण भक्ती तुमच्या मनातील अनामिक भय घालवण्याचं इथं काम करणार आहे. तुमच्या मनाला ग्रोथ देण्याचं काम इथं कोण करणार आहे, कृष्ण भक्ती. मून राहू कॉम्बिनेशन मध्ये कृष्ण भक्ती काय ठरणार आहे, तुमच्यासाठी एक रामबाण उपाय ठरणार आहे. तुम्ही इथं काय करू शकताय, कृष्ण भक्ती करू शकताय. दुसरा जर व्ह्यू बघितला तर फॉरेनला जाणं ही जी सिंपल रेमेडी आहे, फॉरेनशी अटॅचड होणं ही सिंपल रेमेडी आहे. राहूला दुर्गा सुद्धा म्हटलेला आहे. दुर्गेभोवती मानसिक समर्पित भाव ठेवणं काय करणार आहे, तुमच्या मनाची घालमेल किंवा मनातील अनामिक भय इथं घालवण्याचं काम करणार आहे. चंद्रमा राहू बरोबर जर शुक्र बसलेला असेल, शुक्र पैशाचा कारक आहे, तर तुम्ही फूडचं काम करू शकताय. पण हे फूड कसलं असलं पाहिजे, राहू रिलेटेड असलं पाहिजे, मॉडर्न फूड असलं पाहिजे, वेस्टर्न फूड असलं पाहिजे, पैसा देणार आहे. समजतंय. फॉरेन ह्या गोष्टी इथं काय ठरणार आहेत, तुमच्या पैशाला वाढवणाऱ्या किंवा तुमच्या मनाला ट्रिगर करणाऱ्या ठरवणार आहेत. तर त्याच्यानंतर पुढची युती आहे शुक्र राहू, व्हीनस प्लस राहू कॉम्बिनेशन. पैशामध्ये काय आलं, पैशामध्ये इनसिक्युरिटी आली, पैशामध्ये भय आलं, पैशाला वाढवणारी शक्ती पण बसलेली आहे. त्यामुळे एक्स्ट्रीम लेवलची एक्स्ट्रीम वेल्थ सुद्धा इथं आपण बघायला मिळते. पैसा कसा असणार आहे, मोठ्या प्रमाणात असणार आहे. हा व्यक्ती पैसा मिळवणार का नाही, तर 100% मिळवणार, एक्स्ट्रीम लेवलला मिळवणार. पण हाच पैसा या व्यक्तीच्या दुःखाचं कारण बनणार आहे. बघा शुक्र काय हो, शुक्र तुमची संपत्ती आहे, शुक्र तुमची वेल्थ आहे. वेल्थला वाढवणारं कॉम्बिनेशन इथं बसलेलं आहे. शुक्रामध्ये कोणाचे गुण आलेले आहेत, राहूचे गुण आलेले आहेत, ज्याला बिग बँग म्हटलं जातं, एक्स्ट्रीमिटी म्हटलं जातं, एक्सप्रेसिव्ह एनर्जी राहूमध्ये. आता ही एक्सप्रेसिव्ह एनर्जी किंवा एक्स्ट्रीमिटी कशाला वाढवणार आहे तो, तर वेल्थला वाढवणार आहे. त्यामुळं वेल्थला वाढवणारं कॉम्बिनेशन इथं हे म्हटलं जातं. एक्स्ट्रीम लेवलची वेल्थ मनी इथं आपल्याला पाहायला मिळतं. आता हीच एक्स्ट्रीम वेल्थ तुमच्या दुःखांचं कारण सुद्धा बनणार आहे. हीच एक्स्ट्रीम वेल्थ तुम्हाला अनामिक भय सुद्धा देणार आहे, कारण राहू हा भयाचा कारक आहे. ज्या व्यक्तीनं भरपूर पैसा मिळवलेला आहे हाच व्यक्ती काय करणार आहे, इथं भरपूर पैसा गमावणार सुद्धा आहे. कारण जो मिळवतो तोच गमावतो. सगळ्यात जास्त गमावणारे व्यक्ती जर बघायचे असतील तर व्हीनस राहूवालेच आहेत. कारण हे व्यक्ती प्रचंड पैसा मिळवतात. राहू आता एक्स्ट्रीम लेवलला त्यांना वेल्थ पण देणार आहे आणि अनामिक भय देऊन त्यांची वेल्थ काढून सुद्धा घेणार आहे. पण ओव्हरऑल वेल्थसाठी कॉम्बिनेशन चांगला आहे. आता शुक्राला तुमचं मॅरेज किंवा तुमचं मॅरेजचा कारग्रह सुद्धा म्हटलेला आहे. मॅरेजमध्ये किंवा तुमच्या पार्टनरमध्ये कोणाचे गुण येणार आहेत, राहूचे गुण येणार आहेत. आता जोपर्यंत तुम्ही पार्टनरवर फोकस करणार आहे, पार्टनरला वेळ देणार आहे, तोपर्यंत काय होणार आहे, तुमची पार्टनरशिप मॅरेज व्यवस्थित चालणार आहे. ज्यावेळी तुम्ही पार्टनरशिपमध्ये किंवा मॅरेजमध्ये वेळ देणार नाही,
त्यावेळी इलिगल गोष्टी तुमच्या मॅरेजमध्ये तुमच्या पार्टनरमध्ये इथं आपल्याला दिसून येणार आहे. वेल्थसाठी कॉम्बिनेशन चांगला आहे, पैशासाठी कॉम्बिनेशन चांगला आहे, पण हीच वेल्थ तुमच्या दुःखाचं कारण सुद्धा बनणार आहे. तुमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांना सुद्धा काय लागणार आहे, डेंजर, ही इथं गोष्टी दाखवते. घर कसं असणार आहे, शुक्राला तुमचं राहतं घर म्हटलेलं आहे. राहू काय आहे, मोठी एनर्जी आहे, मोठी करणारी शक्ती आहे. घर हे मोठं असणार आहे. शुक्र राहू कॉम्बिनेशन पैशासाठी चांगलं आहे, पण इथं काय होणार आहे, पैसा तुमच्या दुःखाचं कारण. शुक्र राहू कॉम्बिनेशन पैसा फॉरेनशी जोडून मिळणार आहे का नाही हो. ज्यावेळी तुम्ही फॉरेनशी अटॅच्ड असणार आहे त्यावेळी 100% तुम्हाला इथं पैसा मिळणार आहे. ज्यावेळी तुम्ही मीडियाशी अटॅच्ड असणार आहे, तुम्ही ऑनलाईन सेक्टरशी अटॅच्ड असणार आहे, तुम्ही टेक्नॉलॉजीशी अटॅच्ड असणार आहे, तुम्हाला पैसा 100% मिळणारच आहे. शुक्र राहू कॉम्बिनेशन ही इथं आपल्याला ह्या गोष्टी दाखवते. तर आपण आज राहूचे सगळे कॉम्बिनेशन बघितलेले आहेत. राहूची रेमेडी चंद्राबरोबर कृष्ण आणि इतर ठिकाणी दुर्गा. समजलं? धन्यवाद.